महायुतीच्या समन्वय समितीची आज पुन्हा बैठक होणार आहे। जागांची अदलाबदल, उमेदवारांची देवाणघेवाण या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते। थोड्याच वेळात भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांची रंगशारदामध्ये बैठक सुरू होईल। जवळपास 10 ते 15 जागांवरती उमेदवार अदलाबदल आणि देवाणघेवाण केली जाणार असल्याची माहिती आहे। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला या बातमी संदर्भातली अधिकची माहिती देतील। सुशांत, कस्तुरी, काल संध्याकाळी रंगशारदा येथे महायुतीची बैठक झाली होती आणि आता 10 वाजता अर्थात थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे। ही बैठक कशासाठी आहे तर काही जागांची अदलाबदल करायची। विधानसभा निवडणुकीत आपण जर बघितलं असेल तर काही जागांची अदलाबदल केली होती। भाजपने काही उमेदवार जे आहेत ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला दिले होते। ती स्ट्रॅटेजी आता पालिका निवडणुकीमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। काही वॉर्ड आहेत ज्या ठिकाणी भाजपची ताकद आहे, भाजपकडे उमेदवार आहेत, मात्र त्या वॉर्डवर एकनाथ शिंदेने दावा केला आहे। अर्थात त्याने दावा केला असेल तर त्यांना ती जागा सोडावी लागेल आणि यासाठी भाजप त्यांना त्यांच्याकडचा उमेदवार जो आहे तो देईल अशी आपल्याला माहिती मिळते। त्यामुळे आजची जी बैठक आहे त्यामध्ये जागांची अदलाबदल, आता ह्या किती जागा अदलाबदल केल्या जातात हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। त्यासोबत दुसरा महत्त्वाचा मुद्दा असणार तो म्हणजे प्रचाराची स्ट्रॅटेजी नेमकी कशी असणार याबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे। अर्थात उदय सामंत असतील, योगेश कदम असतील, आशिष शेलार असतील, अमित साटम असतील, हे सगळ्या बैठकीला उपस्थित राहतील आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने स्ट्रॅटेजी आहे ती ठरवली जाणार आहे। धन्यवाद सुशांत, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।